आणि आता थेट जाऊयात, संजय राऊत बोलतात तिथे. विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे साहेबांनी जावं ही आमची भूमिका आहे. ती यासाठी की एक राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे प्रमुख नेते म्हणून तुम्ही विधिमंडळात असणं हे महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी एक दिलासा देणारं कार्य असेल, ही त्यांची भूमिका आहे. त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांचाही फोन आला. त्यांनी त्यानंतर समाज माध्यमांवर सांगितलं की आम्हीसुद्धा याच मताचे आहोत की माननीय उद्धव ठाकरे यांनीच विधिमंडळात जाऊन महाविकास आघाडीचं नेतृत्व करायला हवं. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा दूरध्वनी आला की आम्ही आमचं डेलिगेशन घेऊन उद्धव ठाकरेंना भेटायला येत आहोत की आपणच विधिमंडळात जायला हवं. उद्धव ठाकरेंशी तुम्ही बोललात का किंवा तुमचे माझी पक्षातील नेते बोललेत का की आता आग्रह केलाय का? जसं इतर पक्षांकडून आग्रह केला जातो. इथे तुमच्याशी बोलण्याआधी मी त्यांच्याशी बोलूनच आलो खाली. असं आहे की आता पक्षाकडून पण हाच आग्रह आहे की उद्धव ठाकरेंनीच उमेदवार राहावं किंवा परत विधान परिषदेत असं आहे की अजून एक 6 ते 7 दिवस आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. शेवटची तारीख आहे 30 एप्रिल. उद्धव ठाकरे स्वतः त्यांची काही भूमिका जाहीर करणार आहेत का की त्यांना लढायचं आहे, नाही लढायचं आहे, पक्षातल्या कार्यकर्त्याला संधी द्यायची आहे, असं काही त्यांचं निवेदन किंवा त्यांची भूमिका ते प्रसार माध्यम किंवा शिवसैनिकांपुढे मांडणार आहे का नाही मांडणार? कधी मांडणार? तुम्हाला कधी मांडावा पाहिजे मला तारीख द्या. आत्ता मांडली तरी काही बरं का? तुम्हाला कधी मांडायचे हे सगळं तुमच्यावरती अवलंबून असतं ना. आत्ताच मांडा, उद्याच मांडा, या येतात 10 मिनिटात मांडा, असं एक जी भूमिका आहे मीडियाची त्यानुसार आता राजकारण्यांना काम करावं लागतं असं दिसतंय मला. हे बघा की उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख घटक पक्षांनी नेत्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही विधिमंडळात जाणं आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व करणं का गरजेचं आहे हे आम्ही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यांना त्यांचा निर्णय घेण्याची मुभा आहे. आम्ही काँग्रेस पक्षाध्यक्षाशी चर्चा केली. त्यांचं म्हणणं बरोबर आहे वडेट्टीवार यांचं, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात. पण काल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मातोश्रीवर आले. या संदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांशी चर्चा सुरू आहे. त्यांची सुद्धा एक विनंती आहे त्या संदर्भात. त्याच्यामुळे जिथे बोलायचं आहे तिथे आम्ही बोलतो आहोत. त्यांचे पण उमेदवार काही काँग्रेसचे इच्छुक आहेत, नावं समोर आली काँग्रेसच्या उमेदवार. बघा, इच्छुक का असू नये, राजकारणामध्ये राजकीय कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त करणं हा काय गुन्हा आहे का? नाही ना. जर बारामती पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष लढतात आणि निवडणूक होते तर हे तर विधान परिषद आहे. विधान परिषद तुम्ही घेतली तर पुढची राज्यसभा ही आम्हाला असावी असं वडेट्टीवारांनी काल ट्विट केलं. आम्ही या संदर्भात राहुल गांधी, खरगे साहेब, सोनिया गांधी यांच्याशी उद्धव ठाकरे साहेबांचा उत्तम संवाद आहे. आणि त्यामुळेच काल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब हे या विषयावर चर्चा करण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडे आले. सुप्रियाताई सुळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रावसाहेब, आणखी एक विषय होता की साधारण वर्षभरापूर्वी हिंदी सक्तीच्या विरोधात 2 ठाकरे बंधू एकत्र आले. सध्या मुंबई महाराष्ट्रात जे सुरू आहे, रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती किंवा मराठी भाषा येणं आवश्यक आहे आणि या दृष्टीनं त्याला विरोध होतो आहे, त्याला पाठिंबाही होतो आहे. पाठिंब्यासाठी मनसे आणि अन्य पक्ष रिंगणात आहेत. तर दुसऱ्या बाजूला विरोध यासाठी होतोय की काल सदावर्तेंनी ही भूमिका मांडली, संपाची हाक दिली गेलेली आहे. हिंदी भाषा मराठी भाषा सक्तीची असू नये यासाठी आंदोलन उभं केलं. मराठीला जो विरोध होतो आहे तो एकनाथ शिंदेच्या गटाकडून होतो हे तुम्हाला माहिती आहे. परिवहन मंत्र्यांनी तर भूमिका, परिवहन मंत्री संजय निरुपम आता कसं बोललात तुम्ही? हां, एकनाथ शिंदेच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका. प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे. ही त्यांनी घेतलेली भूमिका आहे. परिवहन मंत्री म्हणून ती योग्य आहे.
त्याला विरोध करण्याचं कोणाचंही कारण नाही. जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत. एकनाथ शिंदेने ठामपणे सांगायला पाहिजे हो ही भूमिका आहे. देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगायला पाहिजे हो ही भूमिका आहे. सुनित्राताई पवार या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे हो ही मराठी संदर्भातली भूमिका योग्य आहे. आम्ही सगळे शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे, आम्ही सगळे या भूमिकेसाठी सातत्यानं वर्षानुवर्ष संघर्ष करत आलो, लढत आलेलो. महाराष्ट्रात मराठीला विरोध करून लोक इथे कसे काय राहू शकतात हा साधा प्रश्न आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. तुम्ही ज्या राज्यामध्ये आहात त्या राज्याची भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे. हे त्यांचं म्हणणं फक्त मराठीपुरतं आहे का नाही, हे त्यांचं म्हणणं प्रत्येक राज्यातल्या त्या मातृभाषेविषयी आहे. मग महाराष्ट्रामध्ये या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे. राज्य सरकार केंद्र सरकार वारंवार नारी शक्ती असं म्हणतं, परंतु महिला बाल विकास विभागामधलेच महिलांसाठी ज्या योजना ज्या आहेत त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार असलेला पाहायला मिळते. काही योजना ज्या आहेत त्या केवळ कागदावर आहेत आणि केवळ पैसे नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे भाजपचं. भाजपचं जे आहे नारी शक्ती वंदना हे ढोंग आहे. नारी शक्तीची एवढीच काळजी असेल तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एक महिला नेत्याला त्याने बसवावं, पंकजा मुंडेंना बसवावं ना. आणि केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांनी पंतप्रधानपदी एक महिला नेत्यांना विराजमान करावं. आपोआप नारी शक्तीला ताकद मिळेल. हिंदी में सर वोटिंग परसेंटेज बढ़ गया तमिलनाडु और पश्चिम बंगाल में, और कहा जा रहा है कि इंडिपेंडेंट के बाद पहली बार ऐसा हुआ है, और इसमें भी जो महिलाएं हैं उनके वोट ज़्यादा आए हैं. 92% वोट पश्चिम बंगाल में 84% तमिल और तमिलनाडु में लगभग 84-85% तमिलनाडु में है. ये बात सही है कि एक तूफान आया और ये तूफान में इस प्रकार की वोटिंग हो गई है. उसका एक कारण जिस तरह से बंगाल में SIR का ज़बरदस्ती हो गया है, ये भी एक कारण है. लोगों ने जमकर वोटिंग किया. अगर आपने 70 लाख वोट काट दिए हैं तो हमने 70 लाख ज़्यादा वोट दे दिए हैं ममता दीदी के फेवर में. मैं ये अनुमान लगाता हूँ और ये अच्छी बात है. अगर ज़्यादा से ज़्यादा लोग वोट करते हैं तो ये लोकतंत्र के लिए अच्छी बात है. लेकिन इस बार पश्चिम बंगाल में क्या किया बीजेपी ने और सरकार ने आपको मालूम होगा. देश में जहाँ जहाँ बंगाली लोग हैं वो सबको सरकारी खर्चे से पश्चिम बंगाल में लाया गया. चाहे वोटर हो या न हो, सबको लाया गया और सबको कहाँ वोट करो. पैसे की बहुत बड़ी डिस्ट्रीब्यूशन भी हो गया. सब देखा है हमने. सर मराठी अनिवार्य को लेके अलग अलग पार्टियों की अलग जोरदार टीका केलेली आहे केंद्रावरती आणि राज्य सरकारवरती सुद्धा स्वतः संजय राऊत यांनी. वेळात पुढची